लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिक शहरात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर अखेर महापौरांनी आपले मौन सोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज महापौरांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की ही वृक्षतोड नियोजनबद्ध विकास कामांसाठी करण्यात येत असून आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. तसेच तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात नव्याने वृक्ष लागवड केली जाईल अशी हमीही त्यांनी दिली. दरम्यान पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी मात्र या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केलेले नाही. त्यांनी प्रशासनाने पारदर्शकता ठेवावी आणि वृक्षतोडीवर तातडीने नियंत्रण आणावे अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडते याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. तुम्ही स्वतः तिथे होतात तर तुम्हाला पण काही नवीन चेहरे दिसलेच असतील तिथे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की वृक्षप्रेमी सगळेजण आहेत. वृक्षांसाठी जी काय आमची भावना आहे, तुमची भावना आहे, ती एकसारखीच आहे. वृक्ष लागले पाहिजे. आपल्याला कुंभ हा हरितच करायचा आहे, तो विषयच नाहीये. आम्ही त्याचा उहापोह करतोय. पण जिथे आपल्याला प्रोसिजर फॉलो होऊन सगळ्या गोष्टी घडतायत, त्याला पण तुम्ही विरोधाला विरोध करून नवीन चेहरे समोर येऊन अतिशय रील पोस्ट करणे, त्याच्यात प्रसिद्धी मिळवणे, हा हेतू कुठेतरी जेव्हा आम्हाला जाणवतो, तेव्हा असं वाटतं की आपण माणुसकी तर सोडून दिलेली नाहीये. तुम्ही एका बाजूला वृक्ष ठेवता आणि एका बाजूला मनुष्याचा जीव ठेवता, याचंही भान त्यांना नाहीये. संवाद साधण्याचीच आहे. आपण गेल्या काही काळात बघितलंय, आम्ही दोघंही तपोवनात देखील गेलो होतो. एक समिती स्थापन करा म्हणून पण त्यांना सांगितलं होतं. अद्यापपर्यंत त्यांच्यात कोणत्याही गोष्टीमध्ये समन्वय नाही आणि त्यांनी कोणत्याही पद्धतीने सगळ्यांची नावं समावेशक होतील किंवा जे कोणी पर्यावरण प्रेमी आहेत त्यांची एक अशी सुनियोजित यादी आमच्यापर्यंत त्यांच्यामध्ये एक वाक्यता देखील नाही. तुम्ही पाहाल तपोवनात वेगळे लोक आंदोलन करतात, कालच्या आंदोलनात वेगळे चेहरे पाहायला मिळाले. त्याच्यामुळे हे आहेत कोण हेच आपल्याला खरं तपास करायला पाहिजे. जाहिरात द्यायची आणि लगेचच ती झाडं तोडायला घ्यायची. लोकांना 17 फेब्रुवारीची जाहिरात आहे. याला लगेच म्हणता येईल का? आज 6 तारीख आहे एप्रिल आणि फेब्रुवारी, तर लगेच कशाला म्हणतो? एवढं तत्पर. उलट माझं असं म्हणणं आहे की तत्परता तर न्यायालयाने दाखवलेली आहे की एका दिवसात दाखल झाला आणि लगेच आपल्याला उत्तर मिळालं त्याचं. तर अशी जर प्रोसिजर खरंच आपल्या न्यायालयात पण व्हायला लागली तर ती जास्त उत्तम राहील. दुसरा मुद्दा, हे जी झाडं आहेत त्यांना आणि ती झाडं तोडण्याच्या आधी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठली याचिका दाखल केली किंवा त्यांना कळवलं नाही, हा एक आक्षेप आपल्या महापालिकेवर येतो. ही प्रशासकीय बाब आहे आणि याच्यामध्ये नोटिफिकेशन जर जारी झाली आहे, त्यांचं एनजीटीचंच हे आहे की प्रत्यारोपण केलं पाहिजे. तर मला नाही वाटत की कुठल्या विशेष ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची किंवा असं जाण्याची काही प्रोव्हिजन असेल. जर तशी असती तर प्रशासनाने नक्कीच त्यांना जेलमध्ये तर नाही जायचंय कुणाला या गोष्टी करता. आणि जे काही न्यायालयीन किंवा ज्या काही प्रक्रिया वृक्ष प्राधिकरण सेक्शनमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या ऍक्ट मध्ये असतील, नक्कीच ते प्रोव्हिजन्स फॉलो केले गेले असतील. ज्या पद्धतीने सांगतात रोड परिसरातले काही झाडं काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. हरित लवादांना आज त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे. मात्र आता अडचण अशी झाली की झाडंही अर्धवट कापले गेलेले, तिथे झाडं रिप्लांट करण्यासाठी जे खड्डे खणले होते ते पण तसेच आहेत. हा संपूर्ण विषय जो आहे त्याच्याकडे तुम्ही महापालिका महापौर म्हणून कसं बघताय? खर तर ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक प्रोसेस फॉलो केली जाते, ज्यामध्ये एक नोटिफिकेशन जारी केलं जातं, त्याचं हिअरिंग घेतलं जातं. ते वृक्ष आयडेंटिफाय केले जातात की जे घातक आहे
आपण जर याचा अभ्यास केला तर 2015 पासून ते 2019 मे पर्यंतची अजून काही आकडेवारी येते माझ्याकडे, पण ह्या 4 ते 5 वर्षामध्येच जवळजवळ 23 लोक जखमी झालेत आणि 31 लोक मृत्युमुखी पडलेत या झाडांवरती आदळून. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी आपल्याकडे खूप जास्त पर्याय नसतात, काही डिसिजन्स कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. आपल्याला कधी कधी चुकीचं आणि अतिचुकीचं म्हणजे बॅड की वर्स याच्यामधलं निवडावं लागतं. आणि मला असं वाटतं की काहीही झालं तरी मानवी जीव हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याकरता जर आपल्याला काही करावं लागत असेल, विकास कामं हे दुय्यम आहेत माझ्या मते. अजून काही जीव वाचवता आले तर ते वाचवावे. आपण पाहता न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा जेव्हा एखाद्याला कसाबचंच उदाहरण घ्या, त्याला किती दिवस जिवंत ठेवलं, एवढी मोठी अक्षम्य चूक केलेला माणूस होता, त्याच्या विरोधात सगळं काही होतं, तरी सुद्धा न्यायालयाने किती वर्ष घेतले मला सांगा. आणि हे करत असताना प्रत्येक आपले पोलीस वर्ग असतील किंवा न्यायालयीन प्रक्रिया असेल तिथे आपल्याला सांगण्यात येतं, डॉक्टरांनाही शपथ दिली जाते की आपल्याला जीव वाचवायचे आहे. मग माझं एकदम सोपं म्हणणं आहे की ज्या परिवारांनी आपल्या ह्या कुटुंबातील सदस्यांचे जीव गमावले त्यांच्याकडे कुणी पाहतंय की नाही, त्यांना कुणी विचारलंय की नाही, आणि जर त्यांची वस्तुस्थिती अवस्था तुम्ही बघितली तर हे फक्त 4च वर्षांचा डेटा आहे की 31 लोक मृत्युमुखी पडले, काही जण अपंग झालेले, त्यांच्या पुढच्या जीवनाबद्दल कुणी विचार करत नाही. त्याच पद्धतीने रोज ही जी वृक्ष आहेत, आपण म्हणतच नाहीये की वृक्षतोड झाली पाहिजे. पर्यावरण प्रेमी आम्ही देखील आहोत, आम्ही पण नाशिककर आहोत आणि नक्कीच एक हरित कुंभ, हरित नाशिक आपल्याला घडवायचंय, या विचारांचे आम्ही आहोत. पण हे करत असताना आपली जी लोकसंख्या आहे ती किती वाढली आहे. 5 वर्ष जर असा डेटा आपल्या समोर येत असेल, गेल्या 12 वर्षापासून ही जी झाडं होती ती काढली नव्हती आणि त्यावरती झालेले सातत्याने जर अपघाताचा आपण संख्या पाहिली तर ती वाढत चालली आहे. अजून 5 वर्षात नक्कीच जेवढी लोकसंख्या, जेवढी वर्दळ वाढली आहे, 12 लाख लोकसंख्येनुसार खरं तर हे रस्ते प्लॅन केले होते. आणि आता जेव्हा आपली लोकसंख्या ही 25 लाखाच्या वर आहे, दुपटीने, तर हे रस्ते मोठे होणं ही आजची गरज आहे. आपण बघितलं तर मूळ गंगापूर रोड जो आहे तो सर्व शिक्षण संस्था तिथे आहेत, कॉलेजेस तिथे आहेत, मोठमोठे पुढे लॉन्स तयार करण्यात आले आहेत जिथे लग्न समारोह होतात. आणि हे होत असताना अनेक प्रकारची वाहनं त्यावरनं जातात, वाहनांची संख्या देखील दुपटी तिपटीने वाढलेली आहे. आणि हे सगळं होत असताना आपण प्रोव्हिजन्स म्हणून महानगरपालिकाने रस्ते, पाणी, लाईट आणि एज्युकेशन आणि आरोग्य देणं अपेक्षित आहे. तर आम्ही तेच करतोय जे आम्हाला करणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यात एक वृक्षप्रेमींचं असं म्हणणं होतं की न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबणं आवश्यक होतं किंवा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही ही प्रक्रिया केली. हिअरिंग झालेली आहे ना, विश्वासात घेऊन म्हणजे हिअरिंग झालेली आहे, नोटिफिकेशन दिलेलं आहे. जर 17 फेब्रुवारीला नोटिफिकेशन निघालेलं आहे, त्याच्यानंतर हिअरिंगची प्रक्रिया झाल्या, अजून कुठल्या प्रकारे विश्वासात घेणं अपेक्षित आहे. आणि याच्यात आकडेवारी दिलेली आहे, अशा पद्धतीने नोटीस दिलेली आहे, ही नोटिफिकेशन जारी केलेली आहे. त्यानंतर याचा जो तुम्ही क्रम बघितला तर पेपर नोटीस 17 तारखेला आहे, हिअरिंग 30 मार्चला झालेली आहे. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने झाडांवरती आपण लिहिलेलं आहे की झाड तेच जागा नवीन, रिप्लांटेशन करण्यासाठी हे सांगण्यात आलेलं आहे. आणि तरी देखील जर अशा पद्धतीने विरोधाला विरोध आपल्याला करायचा असेल, आणि कसं आहे, आपण प्रोसिजर फॉलो करतोय, प्रशासन करतंय. मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, पण योग्य ठिकाणी योग्य भूमिका घेणं हे आमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे. आमच्याकडे लोक अतिशय सस्पिशियस अशा नजरेने पाहतात जेव्हा एखादा माणूस जातो ना अपघात होऊन एखाद्या झाडाचा, तर आम्ही ते झाड काढू नाही शकलो म्हणून आमच्याही मनात गिल्ट येतं की अरे दरवेळेस आपण त्या गल्लीतनं जातो, तो माणूस समोर येतो, त्या आई वडील समोर येतात. अगदी माझ्या गंगापूर रोडवरती जर म्हणालं तर 24 वर्षाचा मुलगा ग्रॅज्युएशन होऊनच घरी आलेला होता.
आणि अक्षरशः एक रात्रीतनं त्याचा अपघात झाला आणि एकुलता एक मुलगा होता. रोज ते काका काकू माझ्या समोर न जाता अपराधी असल्यासारखी भावना होते, की ते आज झाड तसंच आहे आणि अजून काही मृत्युमुखी पडतील त्याच्याने. ती भीती त्या कुटुंबाला आहे, की आमचं तर गेलंच आहे, पण पुढे तरी तुम्ही असं होऊ देऊ नका. तर त्यांचं सांगणं काही चुकीचं आहे का? असं मला कुठेतरी या निमित्ताने सगळ्यांनाच प्रश्न विचारायची गरज वाटते. आणि अजून मला असं वाटतं, की गंगापूर रोडची जी झाडं तुम्ही आता पाहताय, तिथे तर एकदम हेलावणारी अशी गोष्ट घडलेली आहे. मला असं वाटतं त्या संदर्भातले तिथे जे लोकप्रतिनिधी आहे, आपले विलासअण्णा शिंदे हे जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे त्याचा उहापोह करू शकतील. कारण त्यांच्या ज्या नागरिक आहेत, तिची आई आहे, जिने तिचं बाळ गमावलंय, मुलगा गमावलाय हातातोंडाशी आलेला, त्याच्याबद्दल एक विलासअण्णा आपल्याला सांगतील. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.